कमीत कमी दीड इंच जमिनीमध्ये वल असावी, म्हणजे नंतर कंपन्याला बदनाम करण्यामध्ये काही उपयोग नाही. हे पहा, आता 1 जून पासून लागवड करायची आहे कापसाची, आणि ते लागवड करण्यासाठी आपल्या परिसरातून शेतकऱ्याची आता तुंबळ गर्दी होत आहे. कारण मागच्या वर्षी बऱ्याच शेतकऱ्यांना वेळेवर बियाणं मिळालं नाही, म्हणून त्यांना असं वाटतं की हे जे ब्रँडेड काही वस्तू आहेत, ब्रँडेड जे कापस आहेत ते त्यांना वेळेवर मिळणार नाही म्हणून येत आहेत. तर आता सध्या आपल्या परिसरातून हे नाळवंडीपाशी दैफळ गावचे हे सगळे शेतकरी आले आहेत. याच्यामध्ये सय्यद शाकीर नावाचे जे शेतकरी आहेत यांनी जवळपास कबड्डीचे 3, 73 51चे 3, 47 49चे 2, बाउन्सरचे 3, नवनीतचे 5, मालामाल तूर 2, जय हो 2, 659 2, असे ह्या सगळ्या कापसाचे वाहनं घेतलेले आहेत. तर त्यांचं असं म्हणणं आहे की एकच वाहन जर आपण घेतली तर त्याच्यामध्ये जर काही अडचण आली तर आपल्याकडे सगळ्या प्रकारचे वाहन असावं. हो. आता एवढ्या लवकर बियाणं खरेदी करण्याचं काय कारण आहे? हे काय सध्या आपल्याला कमी रेट मध्ये भेटते, हा एक तुमचा उद्देश, आणि लवकर घेतलं तर चांगलं वाहन मिळतात हा एक तुमचा उद्देश आहे. हो. तर हे आहेत आपले शेतकरी. तरी सुद्धा माझा तुम्हाला सल्ला आहे, जमिनीमध्ये 100 मिलीमीटर वल झाल्याशिवाय कोणीही कापसाची लागवड करू नका. आणि जरी थोडं लेट झालं तर चालेल, पण कमीत कमी 2 पाऊस पडावे. कमीत कमी दीड इंच जमिनीमध्ये वल असावी, म्हणजे मग पूर्ण वल जर झाली तरच उगवण शक्ती चांगली होते. आणि नंतर कंपन्याला बदनाम करण्यामध्ये काही उपयोग नाही, कारण आपल्याकडे वल कमी असली की ते दिसापडलं होतं आणि ते काय होतं, वर आलं की जळून जातं. 100 mm वल होऊ द्या आणि 1 जूनच्या नंतरच लागवड करा. भले तुम्ही आज माझ्याकडून माल चाललाय, आज 18/5/26 तारीख आहे, परंतु तुम्ही काय करा, 1 जूनच्या नंतर लागवड करा. भले पाऊस अगोदर पडू द्या, पण 1 जूनच्या नंतर लागवड करा.